राम मंडळी. कसं काय? आज सुरुवातीलाच तुम्हाला एक साधा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतो. सांगा बघू, तुमच्या जमिनीचा खरा आणि पक्का पुरावा कोणता? जेव्हा तुम्ही सरकारसमोर जाता, बँकेत कर्जासाठी उभे राहता किंवा कोर्टाची पायरी चढता, तेव्हा तिथे सर्वात जास्त चालणारा आणि महत्वाचा मानला जाणारा कागद कोणता? अगदी बरोबर ओळखलात. तो कागद म्हणजे आपला 7/12. आज याच कागदाची पूर्ण कुंडली आपण म्हणणार आहोत. मंडळी, महसूल गाव गप्पा या लोकप्रिय स्रोतावर आधारित आजच्या या खास स्पष्टीकरणामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जमिनीचा खऱ्या अर्थाने आत्मा असलेल्या 7/12ची ओळख अगदी सोप्या आणि आपल्या गावरान भाषेत करून घेणार आहोत. महसूल विभागाचे जे काही किचकट शब्द आणि नियम असतात ना, ते आपण आज एकदम रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता बघा, आपण सर्वजण नेहमी 7/12 असा एकच सलग शब्द वापरतो, पण प्रत्यक्षात तसं नाहीये बरं का. 7/12 म्हणजे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 अशा दोन वेगवेगळ्या दस्तऐवजांचा एकत्रित केलेला उतारा. हे दोन वेगळे सरकारी नमुने जेव्हा एकत्र जोडले जातात, तेव्हा कुठे हा आपला परिपूर्ण आणि पक्का 7/12 तयार होतो. ही एकदम पायाभूत माहिती आहे, जी आपल्या सर्वांना माहीत असायलाच हवी. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे सर्व रेकॉर्ड्स आणि नियम नक्की कुठून येतात? हवेतून तर येत नाहीत. तर हे सर्व चालतं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यानुसार. ही एक प्रकारची अधिकृत नियमावलीच आहे. याच कायद्याने जमिनीच्या सर्व नोंदी सुरक्षित आणि अचूक ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागावर सोपवली आहे. म्हणजे आपला 7/12 हा केवळ एक साधा कागद नाही, तर त्याला एका भक्कम कायद्याचा आधार आहे. चला, आता आपण या कागदाची थोडी फोड करून बघूया. सर्वात आधी पाहूया उतार्याचा वरचा भाग, म्हणजेच गाव नमुना 7. या गाव नमुना 7 मध्ये नेमकं काय असतं? तर बघा, इथे जमिनीच्या मालकाचं अगदी स्पष्ट नाव असतं. सोबतच गट नंबर म्हणजे तुमच्या जमिनीची अधिकृत ओळख, जमिनीचं एकूण क्षेत्र किती आहे, त्यावर लागू असलेले कर आणि इतर कोणते कायदेशीर हक्क आहेत याची सविस्तर माहिती दिलेली असते. थोडक्यात सांगायचं तर जमिनीचा खरा मालक कोण आहे आणि ती जमीन नेमकी किती मोठी आहे याचा हा ठोस पुरावा आहे. आता यापुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. जर एखाद्या जमिनीवर बँकेचं कर्ज असेल किंवा इतर कोणतीही आर्थिक देणी असतील, तर त्याची अधिकृत नोंद याच नमुना 7 वर केली जाते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादी नवीन जमीन खरेदी करायला जाता, तेव्हा तिच्यावर आधीचं काही कर्ज तर नाही ना, हे पाहण्यासाठी तुम्हाला हाच भाग तपासावा लागतो. कर्जाचा अधिकृत शिक्का थेट या फॉर्मवर बसतो. दस्तऐवजाची फोड आपण करत आहोत. आता उतार्याच्या खालच्या भागाकडे आपलं लक्ष वळूया, म्हणजेच गाव नमुना 12. गाव नमुना 12 हा पूर्णपणे शेतीवर लक्ष केंद्रित करतो. शेतात सध्या कोणती पिके घेतली आहेत याची नोंद यात असते, जसं की ऊस, सोयाबीन किंवा ज्वारी. तसेच सध्या कोणता कृषी हंगाम सुरू आहे आणि शेतीला पाणी कुठून मिळतंय, म्हणजेच सिंचनाचे स्रोत काय आहेत, मग ती विहीर असो वा मोटर पंप, हे सगळं यात अगदी स्पष्ट दिसतं. थोडक्यात जमिनीचा वापर कसा होतोय आणि मातीचं प्रत्यक्ष वास्तव काय आहे याचा हा आरसाच आहे. आता हे दोन्ही भाग एकत्र कसे दिसतात ते बघा. डावीकडे आहे गाव नमुना 7, जो पूर्णपणे मालकी, क्षेत्रफळ, अधिकार आणि बँकेचे कर्ज यावर भर देतो. आणि उजवीकडे आहे गाव नमुना 12, जो पिकांचा प्रकार, हंगाम आणि पाण्याचे स्रोत दाखवतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर कोण मालक आहे आणि जमिनीत काय उगवतंय याचा हा अगदी सुंदर आणि स्पष्ट फरक आहे. आता हे सगळं ठीक आहे, पण ह्या 7/12चा रोजच्या शेतकरी जीवनात व्यावहारिक उपयोग काय, तो नक्की का महत्वाचा आहे ते बघूया. समजा तुम्हाला जमीन खरेदी किंवा विक्री करायची आहे, किंवा शेतीसाठी बँकेतून कर्ज काढायचं आहे, किंवा दुर्दैवाने पिकाचे नुकसान झाल्यावर पीक विमा मिळवायचा आहे, तर या सर्व आर्थिक आणि कायदेशीर व्यवहारांसाठी हा 7/12 एका मास्टर चावीसारखं काम करतो. या कागदाशिवाय तुम्ही पुढचं एकही पाऊल टाकू शकत नाही. अगदी प्रत्येक पावलावर याची गरज भासते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, जमिनीच्या नोंदी आयुष्यभर सारख्याच राहत नाहीत. जेव्हा एखाद्या कुटुंबात वारसा हक्काने जमीन येते किंवा जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होतो, तेव्हा सरकारी दप्तरी हा 7/12 अधिकृत प्रक्रियेद्वारे अपडेट केला जातो. नोंदी बदलण्याच्या ह्याच प्रक्रियेला आपण फेरफार किंवा म्युटेशन असं म्हणतो. हा खऱ्या अर्थाने जमिनीचा जिवंत इतिहास असतो. आता तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय उत्तम आणि दिलासादायक बातमी.
पूर्वीसारखं आता छोट्या छोट्या कामांसाठी वारंवार तलाठी कार्यालयात चक्रा मारण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेख या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आणि थेट तुमच्या मोबाईलवर हा सातबारा आता डिजिटली अगदी एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे. तंत्रज्ञानामुळे हे सगळं आता किती सोपं आणि वेगवान झालंय, नाही का? जाता जाता महसूल गाव गप्पांमधला हा एक सर्वात मोलाचा सल्ला कायम लक्षात ठेवा. तुमच्या 7/12वरील नाव, जमिनीचे क्षेत्र आणि कर्जाची नोंद नेहमी नियमितपणे तपासत राहा. हा कागद म्हणजे एकदा काढून कपाटात ठेवून देण्याची वस्तू नाहीये. तुमची जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः वेळोवेळी जागरूक राहणे आणि डिजिटल नोंदी तपासत राहणे हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. सरतेश शेवटी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तुम्ही तुमचा सातबारा शेवटचा कधी तपासलाय? आठवते? जर बऱ्याच दिवसांत पाहिला नसेल तर आजच मोबाईलवर चेक करा आणि खात्री करून घ्या. ह्या माहितीपूर्ण स्पष्टीकरणामधून तुम्हाला नक्कीच खूप मोलाची मदत झाली असेल. जमिनीचे आणि महसुलाचे असेच अत्यंत महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी कायम जोडलेले रहा. राम राम.